या महाराष्ट्राने आम्हाला दिलंय, मराठी माणसाने आम्हाला दिले, तेही मतदान करणारे आहेत, पण राज्याकडे तो विचार नाही करतायत. आणि म्हणून मराठी भाषिक एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आणि ती काळाची गरज जर मराठी माणसांनी ओळखली नाही तर ते भविष्यात येणारं आपल्या समोरचं फार मोठं संकट असणार आहे. कारण आता मी गिरण गावामधला आमदार आहे, मी 4 वेळा आमदार तिकडे होतो, नगरसेवक तिकडे होतो. त्याला मराठी टक्का होता, आता मराठी टक्का हळूहळू कमी होत चाललेला आहे. आता टावर तिकडे यायला लागले, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, आमचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. आणि त्या सगळ्यांना घेऊन आम्हाला ते वाटचाल करावी लागते. या महाराष्ट्राने आम्हाला दिलंय, मराठी माणसाने आम्हाला दिले, तेही मतदान करणारे आहेत, पण राज्याकडे तो विचार नाही करतायत. आणि म्हणून मराठी भाषिक एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आणि ती काळाची गरज जर मराठी माणसांनी ओळखली नाही तर ते भविष्यात येणारं आपल्या समोरचं फार मोठं संकट असणार आहे. कारण आता मी गिरण गावामधला आमदार आहे, मी 4 वेळा आमदार तिकडे होतो, नगरसेवक तिकडे होतो. त्याला मराठी टक्का होता, आता मराठी टक्का हळूहळू कमी होत चाललेला आहे. आता टावर तिकडे यायला लागले, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, आमचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. आणि त्या सगळ्यांना घेऊन आम्हाला ते वाटचाल करावी लागते.